नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन ब्लॉग मध्ये। तर आज आम्हाला तिसरा दिवस आहे मित्रांनो। इकडे संगमनेरला तुम्ही ब्लॉग बघितलीच पाठीमागची। मेन तनूला आलो टेरेस वर डायरेक्ट आणि बाकीचे सगळे खाली आहे। परीची मम्मी आणि परीची सिस्टर आणि त्याच्यानंतर आपलं बारक पिल्लू म्हणजे तनू आणि तनूला बघा येत आहे मित्रांनो। तनूची आहे ना म्हणून सांगत राहते मित्रांनो। हे पाहिलं का पुढचा व्ह्यू पाहिला का मित्रांनो? इतका खतरनाक आहे ना, एकदम खास दिसतोय, लय भारी सगळं नुसतं असं मोकळं दिसत राहिले, एकदम मस्त। अबे इकडे पेट्रोल पंप आहे यार मित्रांनो, इथे जवळ ऊस बीस आहे मित्रांनो। इकडे सकाळी पाना ऊस तोडी देतात लोक। पुढचा व्ह्यू काय खतरनाक दिसतंय, सूर्य वगैरे। ऊस पहा ना मित्रांनो, ऊस तोडीवाले आहे ना मित्रांनो। ऐका ऊस तोडी द्यावं किती सकाळी ऊस तोडला मित्रांनो त्यांनी। मित्रांनो इकडं डोंगरच नाही आहे ना, किती लांबर डोंगर नाही पण डायरेक्ट मोकळी सारखं। हे खोल पहा ना किती खाली, बघ गाडी चालली खाली आहे ना। दाजी आलेले ते त्या दिवशी आलते ना, ते डबा घेऊन येणार होते रात्री, पण त्यांना सांगितलं मी नका येऊ म्हणून, कारण मी पार तिकडे गेलतो मित्रांनो संगमनेर मध्ये डायरेक्ट डबा आणायला। बिर्याणी वगैरे आणली होती तिथून, त्याच्यामुळे ते आता आले डबा घेऊन। त्यांच्याकडे जाऊ आता खाली, बघू खालचं काही नियोजन आहे आज, सोडू द्या का नाही बघू। डॉक्टरला विचारणार आहे आज, मी सांगणार आहे त्यांना आम्हाला सोडा म्हणून आज, कारण लय चिडचिड झाली यार मित्रांनो। तुला आंघोळ नाही, मला आंघोळ नाही, आंघोळीचं पण इथं एक तर दवाखान्यात म्हणलं लय म्हणजे लय अवघड राहते, तुम्हाला तर माहिती दवाखान्यात कसं राहते। आणि आपला ब्लॉग थोडासा लेट येणार मित्रांनो, तर सांभाळून घ्या। बरीची मम्मी चालली लागले मागली त्यांना इकडे, बरीची सिस्टर ते मम्मी त्यांना सोडायसाठी ते सोडून येते। डॉक्टर लोक सगळे येईल मित्रांनो, त्यांना विचारते आज सोडा आम्हाला, काय सोडू नाही राहिले ते आम्हाला। बरीच्या हाताला चालाय नाही मित्रांनो, पाहिलं तुला म्हणते मला जायचंय सावरगावला आजी सोबत। मग कशी काय तब्येत परी? मी मित्रांनो येते माझ चंगुलं पाहिलं का इथे, पण ते तुम्हाला दिसणार नाही मित्रांनो, कारण ते लहान आहे। गोड दिसतंय ती, लय गोड गोडी मस्त दिसतंय, क्यूट आहे, लय गोर आहे मित्रांनो। पण ते बरं का माया नाही ते प्याडा, ते पहा ना कसं हल्ली ती मुंडकं करते येते नाचते का काय। आम्हाला सुट्टी पाहिजे मित्रांनो, म्हणजे डॉक्टर लोक सुट्टी द्या ना, त्यांना विचारलंय आज, पण ते म्हणते संध्याकाळी बघू। आणि बाळ तर आमचं एकदम ठणठणीत आहे, तरी पण म्हणते का नाही हा खरं बाळा? बाळ ठणठणीत, आई ठणठणीत, मी नाही ठणठणीत, तू ठणठणीत नाही म्हणजे काय दुखत आहे? मग तसं दुखत आहे ना आधी, पण मग ज्या दुसरं काही नाही ना, बीपी आहे का काय असं काय चक्कर बिकर तशी रे निबारे वा तू? हा निबारली या बाया मित्रांनो, बरं इकडे पडलं असं हिच्या आधी बसवलं मित्रांनो इकडल्या बाया, आणि ही आता आली म्हणजे काल रात्री आली जस काय। हा तरी ते पडेलच अजून, ही उठून बसत ती वाकती पण, इकडे हिंडन तिकडे हिंडन। हा नाही पण तनुला रात्री माझ्यापाशी झोपलं होतं। नाही मम्मी नाही, ती थकली काल, त्याच्यामुळे मग ती ती गेली आता मित्रांनो बाहेर। तनुलाही मागा लागली, ते म्हणते मला जायचंय, ते म्हणते मला नको इथं आता, आम्हाला जाऊ दे घरी, कटाळली ती इथे। ही काढली ना, ही डॉक्टर होती मित्रांनो परीचं डिलिव्हरी करायला, ही लय भारी परी म्हणते बाळा बिळा म्हणायची लय चांगली। हा ना इथे लय भारी डिलिव्हरी केली, पण ना मच्छरच लय इथं, मच्छर आणि आंघोळीची सोय नाही। हा मग मला जावंच लागेल कामाला बाई। अरे तुला करा माहित नाही झालं बाळा, पण मला तुला सांगत इथं कसं आहे आता, पैसा पाण्याचं सगळं हे करावं लागेल माहिती का। तुला काय खायचं तुला? हा ए काय खायची तुला? जेवायचं आपल्याला हे सांग ना, चटणी खायची त्यावेळी, चपाती त्यावेळी मागा पाय, भाजी भाकर खायची। हे बघ आज आपल्याला घरी जायचं, आपल्याला सोडणार आहे। हा चला मित्रांनो, आम्ही जेवत होतो पण हिनं काय तरुलेलं काही जेवण दिलं नाही, तिचं बिघडलं काहीतरी, मग तिला रडायला। आता चाललोय खाली औषध आणायला बाळाला, कारण आज सोडणार आहे मित्रांनो आम्हाला। मित्रांनो घेऊन आलोय बाळाचं औषध आणायला गेलो, सुई द्यायची त्याला आता बाळाला यार मित्रांनो, अवघडच कठीण काम आहे 2 दिवसाच्या बाळाला सुई। या बाई इकडे मंगू चालली घेऊन यार, एवढ्या पोराला इंजेक्शन द्यायचं यार, किती अवघड यार मित्रांनो बारीक पाण्यात। मला इथं देख होत नाही, मला लय कसतरी होत। झोपले का काय करते? आम्ही चाललोय बाहेर, परत तनुला फ्रुटी आणाय, ती परत लागली मला म्हणजे फ्रुटी प्यायची, स्लाइस घेतली हिला, आणि आता चाललोय परत तिकडं, कारण मंगू बसली तिथे त्याला घेऊन, त्याला लस द्यायची ना त्याच्यामुळे।
झालं आता चाललो आपण आता वर इकून. हा इकूनच बस वर. तोंडलं चाललंय पाय 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 मित्रांनो. स्प्राईट घेऊन जशी कधी बार पिली नाही पाय मित्र. बाटली चावायला लागली. चल चल धपा 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 धपा. बाळ चाललंय पुढं. 2 मारले बाळा सुया मग. किती रडले डोळ्यातून काय हाताला मारलं इकडले हाताला आणि या पायाला एका बाजूला. परत जेवण करून मित्रांनो तर परी सोबत. नको मला नाही आवडत ते डाळ भात नको ती मला. ते हेच दे मला हेच खातो मी फक्त चटणी खातो. तुला जेवायचं नको ती आता जेवायला मित्रांनो चटणी चपाती भात डाळ भाजी मेथीची भाजी. शिकायला जायचं की नाही मग नको बरं चला मग. आधी म्हणली मित्रांनो शी आली मी घाई बाटली भरली तिला घेतलं आणि निघलो होतो खायला. आता बरी नाही आली. जेवण करत होतो मित्रांनो. परत जेवण झालंय आता मस्त बाकी. आणि तिला चालू होतं शी म्हणली त्याच्यामुळे मग जाऊन यावं का काय शी करायची का बाबा. हा नाही म्हणते जाऊ चला. मित्रांनो परत खाली आलोय आम्ही. पाणी वगैरे घेऊन आलोय तिला. बघू केली तिने शी. चटी जर केलं ना त्याला अवघड होऊन जाईल. चला बारीकच आहे मित्रांनो ती अजून कुठलंही मोठं झालंय त्याला एवढं कळत नाही मित्रांनो ती इथं येऊन खेळायला लागली. ती काय करी नाही यार शी. तिला शी करायला आणलं होतं ती शीच करी. ती मध्ये मला करायचीच नाही मग करून काही नाही. मग ते आहे का ती नाही करूंगा म्हणते. आहे का ती नाही करूंगा म्हणते. तिला मला अरे कर नहीं करूंगा क्या. फिर चलो ऊपर चलते. फिर ऊपर चलते है ना. फिर ऊपर जाएंगे. हाँ नहीं जाने का. मातीला वर आहे मित्रांनो. तिला खाली आलं का ऊन लागत आहे यार. वरती ना लय गार वाजते खाली ऊन लागत आहे. मी अजून टोपी वगैरे काही नाही. 3 दिवस झाले मित्रांनो आंघोळ नाही मला. काय ते बोल इकडे सापडलं इथं इकडे होता असं आहे इकडे. चल जाऊ दे आपल्याला झाला तो आता. चल तुला झाला केला आपल्या दोघांना. चल हा रंडी बोलावले ते झालं सगळं क्लिअर करायचंय. बिल पेड वगैरे करायचंय आणि मग निघायचंय. परत वरती चाललोय मित्रांनो. कारण मी असा झालं की ते जेवण करून राहिले तिथे मेडिकल वाले. आणि इकडे पुन्हा कार्यक्रम चालू झाला मित्रांनो. कालही पण चालू होता ना आजही चालू आहे. झालं असं मित्रांनो त्यांचं जेवण तिकून जाऊन येऊ. त्यांचं ते एवढं घेऊन येऊ घेतलं मित्रांनो. ते असं दिलं एवढं. ते म्हणे वरतून डिस्चार्ज कार्ड भेटेल तुम्हाला. आता वरती जाऊन मग त्यांना कधी ये जवळजवळ 10-15 हजार रुपयेपर्यंत झालंय मित्रांनो. चला आता गाडी पण येणार आहे तिकून. आणि मग त्याच्यानंतर इथून आता कधी डिस्चार्ज कार्ड देते काय माहिती. इथून बनवतील वाटतं ते. मग निघू इथून पर्यंत जातील तिकडं. मी जाणार डायरेक्ट घरी. गाडी आली मित्रांनो इकडे. डिस्चार्ज भेटलाय आम्हाला. आता निघलोय घरी. चाललोय मित्रांनो. ही गाडी चालली पुढं. टेम्पोच आणला डायरेक्ट आपण. नाद नाही केला डायरेक्ट टेम्पो आणलाय. चला मित्रांनो आपला ना उतरा टाइम झाला आता. पर्यंत जाते त्याला थोडं सामान घेऊन द्यायचं तेवढं घेऊन देऊ गेले मित्रांनो. चलो मित्रांनो उतरले आपल्याला गाडी भेटली माझ्या चलतेची. येऊ राहिली ती वळून इथून वळू राहिली. 5 वाजले आणि साखर मध्ये पोहोचलोय. अंकल आणि त्यांनी मला इथं सोडलं. मी इथं उतरलोय आता बघू. मंगू येणार आहे इकडे. मंगूचा फोन आला मला. मी साखर येऊ राहिलो म्हणे. मग मंगू सोबत जाऊ घरी. घरी पोहोचले. तर आता कामावर जायची वेळ झाली मित्रांनो. परीचा कॉल आला मित्रांनो. परी म्हणे का ती तनू चांगली खेळती म्हणे रमली म्हणे आणि बाळ झोपेल होतं. तर चला आता आपला ब्लॉग आता इथे एंड करू मित्रांनो. आय होप मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. आवडला व्हिडिओ लाईक करा. चॅनल सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय. येतच होता जाऊ दे कोणाला म्हणायचं नाही. गपचूप चालवलाय आपण. हा घरी चालवलाय गपचूप बोल.